तालुक्यामध्ये आजी माझे आमदार एकत्र असताना लीड मिळालं। आज तुमचा दौरा आहे, काय सांगाल, काय भावना आहेत? पहिले या इलेक्शनच्या माध्यमातून एक गोष्ट खऱ्या अर्थाने ही आपण सगळ्यांनी समजून घेतली पाहिजे की तुम्ही नेते आहात म्हणून लोक तुमच्याबरोबर असतात असं नाही, तुमच्याबरोबर विचार सुद्धा लागतो। आणि इंदापूर तालुक्याच्या जनतेने दाखवून दिलेलं आहे इथली जनता विचाराबरोबर आहे। आजी आणि माजी आमदार मिळून कितीही ताकद त्यांनी लावली तरी इथं असणारे सर्वसामान्य लोक हे पवार साहेबांबरोबर, शिवशाहू फुले आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, देवी होळकर यांच्या विचाराबरोबर राहिलेले आहेत। आणि ते राहण्याचं कारण त्याचं मुख्य असं आहे की इतर विचार त्यांना आवडतात आणि सामान्य कार्यकर्ते हे लोकांपर्यंत पोहोचले, हे सर्व प्रामाणिक पदाधिकारी लोकांपर्यंत पोहोचले। त्यामुळे ही लढाई लोकांनी हातामध्ये घेतल्यामुळेच खऱ्या अर्थाने विजय हा पुरोगामी विचाराचा झालेला आपण सगळे बघू शकतो। सुप्रियाताई मोठ्या मताधिक्याने खासदार झालेला आहे। खरं तर प्रचाराचा मेन मुद्दा जो होता ना तो पाण्याचा प्रश्नावर होता। अनेक ठिकाणी आपण ऐकलं की म्हणजे वाळवंट हा शब्द सुद्धा प्रयोग करण्यात आला की इंदापूरचं वाळवंट होईल। खरोखर आता ह्या पुढे एक काय विजन आहे का? पाण्याच्या नियोजनाविषयी काय विजन आहे? एक विषय आपण सगळ्यांनी समजून घेतला पाहिजे की तुम्ही आता आमदार असला काय नाही तर नसला काय, तुम्ही ज्या भागाचं प्रतिनिधित्व तिथं करता त्या भागाबद्दल कधीही नकारात्मक बोलायचं नसतं। त्यामुळे आत्ताचे जे आमदार आहेत वाळवंट होईल हे होईल म्हणजे तुम्ही फार नकारात्मक तिथं बोलत असता, लोकांना हे आवडलं नाही। राहिला प्रश्न नियोजनाचा, इथं जे काही 22 गावं आहेत खडकवासल्यावर केलपर्यंत पाणी जात नाही, वेळेवर पाणी येत नाही, पाणी सुटणार कधी येणार कधी हे कोणाला माहीत नसतं। असं जे दुसरे 22 गावं जे दुसऱ्या योजनेवर आहेत त्यांची सुद्धा तशीच परिस्थिती आहे। नदीवरचे जे बंधारे आहेत ते गळतात। अशा 3 प्रकारे आपल्या सर्वांना इथं काम करावं लागेल। सुप्रियाताई स्वतः याच्यामध्ये लक्ष घालणार आहेत, हे पदाधिकारी लक्ष घालणार आहेत। आज सहज लोकांची चर्चा करत इथल्या अडचणी ज्या इलेक्शनच्या काळामध्ये आम्हाला समजल्या होत्या त्याच्यावर थोडं काही प्रमाणात अजून चर्चा करून त्या अडचणी अजून जास्त कळलेल्या आहेत। आणि येत्या काळामध्ये सुप्रियाताई या 100% या सगळ्या अडचणी सोडवतील। आणि पाण्यावर जो हक्क असतो तो नागरिकांचा असतो, कुणीही सरकार आलं तरी तो हक्क लोकांकडनं कुणीही हिरावून घेऊ शकत नाही। आणि हे लोकांना माहिती असल्यामुळे लीड हे इथून खूप चांगली सुप्रियाताईंना मिळालेली आपण सगळे बघू शकतो। दादा आजच काही युवकांनी बारामतीमध्ये योगेंद्र दादांना आमदारकीची उमेदवारी जाहीर करावी मागणी केली गेली आहे, तर त्याकडे तुम्ही कसं पाहता? त्या मागणीकडे कार्यकर्ते भावनिक असतात, भावनेच्या भरामध्ये आपापल्या नेत्याकडे जाऊन कुठलीही विनंती ते करू शकतात। इथं योगेंद्रच्या बाबतीत त्यांनी ती मागणी केली, माझ्या बाबतीत सुद्धा असंच झालं होतं। पण निर्णय शेवटी नेते घेत असतात, साहेब तिथे घेणार आहेत। त्यामुळे पवार साहेबांची खासियत आहे छोट्याच्या छोट्या कार्यकर्त्यापासून मोठ्या नेत्यापर्यंत कुणीही साहेबांना भेटू शकतो। आज तिथं सामान्य कार्यकर्ते जाऊन तिथं एक मागणी त्यांनी केली।